रगडा पॅटीससाठी मी वाटाणे रात्री भिजत घातले होते. आता आपण कुकर लावून घेऊयात. थोडंसं पाणी घातलं, थोडीशी हळद, थोडी जिरेपूड, धनेपूड, मीठ थोडं चवीपुरतं. दुसरीकडे आपण बटाटे उकडत ठेवणार आहोत. शिजलेला वाटाणा आपण एका कढईमध्ये काढून पुन्हा गॅस पेटवायचा आहे. पॅटीससाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते थोडीशी चिंच मी भिजत घातलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये जिरे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट झालेली आहे. आता आपण बटाटे मॅश करून घेऊयात. पॅटीससाठी आपण बटाट्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत बाइंडिंगसाठी. धने जिरे पूड घालणार आहोत. हळद थोडी घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जी हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि एकजीव करून मळून घ्यायचं आहे. पॅटीस बनवून तयार आहेत. एकीकडे आपण वाटाणा पुन्हा एकदा एकजीव होण्यासाठी शिजत ठेवलेला आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा तापलेला आहे. आपण पॅटीस त्याच्यावरती थोडंसं बटर टाकून शेकून घेणार आहोत. बटर वापरून मी सर्व पॅटीस आता भाजून घेतलेले आहेत. पॅटीस आपले तयार आहेत. यासाठी लागणारी आंबट गोड तिखट चटणी तसेच पुदिना चटणी माझी स्टोअर केलेलीच असते. चला सर्व करूया.